कल्पना करा, आपण एका अत्यंत उंच आणि नयनरम्य पर्वतावर चढाई करत आहोत. अ, आपण आपली सर्व तयारी अगदी चोख केली आहे. पाठीवर भारी बॅग आहे, हातात नकाशा आहे आणि हवा अगदी छान आहे. आणि अर्थातच आपण शिखर गाठण्याचा पूर्ण निश्चय केलेला आहे. हो, अगदी. पण जसं आपण वर चढू लागतो, तसतसं आपल्याला जाणवतं की आपली बॅग जड आणि अधिक जड होत चालली आहे. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी त्या बॅगमध्ये गुपचूप मोठे जड दगड टाकत आहे. आणि मग आपण पार थकून जातो. हो, आपण रागाने थांबतो आणि मागे वळून पाहतो. आणि तिथेच आपल्याला एक प्रचंड मोठा धक्का बसतो. कारण काय म्हणतात त्याला, आपल्या बॅगमध्ये ते जड दगड टाकणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपण स्वतःच असतो. अगदी बरोबर. आणि गंमत बघा, आपणच ते दगड टाकतो आणि आपणच जगाला ओरडून सांगतो की माझा प्रवास किती कठीण आहे. हा मानवी स्वभावातील कदाचित सर्वात मोठा विरोधाभास आहे. हे खूपच विचित्र आहे ना? खूपच. म्हणजे आपण एकाच वेळी यशाची, प्रेमाची स्वप्न पाहतो आणि त्याच वेळी त्या यशाच्या मार्गात स्वतःच मोठे खड्डे खोदून ठेवतो. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण ब्रियाना वेस्ट यांच्या द माउंटेन इज यू या पुस्तकावर लक्ष केंद्रित करणार आहोत, जिथे हाच मुद्दा अतिशय उत्तमरित्या मांडला आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. पण थांबा, इथेच मला नेहमी एक प्रश्न पडतो. म्हणजे मीच माझ्या प्रगतीच्या आड येतोय, हे कसं शक्य आहे? जर मला एखादी गोष्ट खरोखर हवी असेल, मग ती चांगली नोकरी असो किंवा एखादं चांगलं नातं असो, तर मी स्वतःच माझं नुकसान का करेन? हे वरवर पाहता पूर्णपणे अतार्किक वाटतं, मी मान्य करते. पण पुस्तकात या स्वविनाश किंवा ज्याला आपण सेल्फ सॅबोटाज म्हणतो त्यामागचं मानसशास्त्र अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलं आहे. येथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे आपण सहसा विचार करतो की जे लोक स्वतःच्याच प्रगतीत अडथळे आणतात ते आळशी असतात किंवा त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव असतो, बरोबर? अगदी तेच. किंवा आपल्याला वाटतं की त्यांना स्वतःला शिक्षा द्यायची असते. पण लेखिका सांगते की तसं अजिबात नाही. सेल्फ सॅबोटाज हा आपला शत्रू नसून ती एक अत्यंत हुशार पण चुकीच्या मार्गाने जाणारी कॉपिंग मेकॅनिझम आहे. ती एक प्रकारची संरक्षणात्मक यंत्रणा आहे. संरक्षणात्मक यंत्रणा म्हणजे मी स्वतःचीच संधी गमावतोय, स्वतःचं नुकसान करतोय आणि तुम्ही म्हणताय की माझं मन माझं रक्षण करत आहे. हे थोडं पचायला जड जातंय. मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे जर मी एखादं महत्वाचं काम शेवटच्या क्षणापर्यंत टाळत असेन, तर त्यात माझं कसं काय रक्षण होत आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी अचेतन मन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं ते पाहावं लागेल. अचेतन मनाला भविष्य समजत नाही. त्याला फक्त सध्याची सुरक्षितता आणि परिचित असलेल्या भावना समजतात. अच्छा, म्हणजे जे ओळखीचं आहे ते सुरक्षित. हो, जेव्हा आपण स्वतःला थांबवतो तेव्हा आपण प्रत्यक्षात कोणत्या तरी लपलेल्या गरजेची किंवा भीतीची काळजी घेत असतो. याचा एक उत्कृष्ट संदर्भ आपल्याला कार्ल युंग यांच्या लहानपणीच्या एका कथेत मिळतो. ही कथा या प्रवृत्तीवर खूप चांगला प्रकाश टाकते. अरे हो, ती कथा मला आठवतीये. कार्ल युंग जेव्हा लहान होते तेव्हा एकदा शाळेत असताना ते जमिनीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यावेळी त्यांच्या बालमनात अचानक एक विचार आला. हो, त्यांना वाटलं आता कदाचित मला पुन्हा शाळेत जावं लागणार नाही. हो, आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ह्या घटनेनंतर त्यांना वारंवार बेशुद्ध पडण्याचे झटके येऊ लागले. म्हणजे खरोखरच झटके येऊ लागले. आणि यामागील गुंतागुंत पहा. कार्ल युंग यांना मुळात शाळा अजिबात आवडत नव्हती. तिथे त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटायचं. इतर मुलांसोबत जुळवून घेणं त्यांना कठीण जायचं. त्यांच्या अचेतन मनाने या अस्वस्थतेवर एक झटपट उपाय शोधला. म्हणजे शाळेत न जाणे ही त्यांची लपलेली गरज होती तर. अगदी बरोबर. आणि डोक्याला मार लागल्यानंतर त्यांच्या मनाने बेशुद्ध पडणे आणि शाळेच्या मानसिक त्रासातून सुटका मिळणे यांची घट्ट सांगड घातली. बेशुद्ध पडणं ही त्यांच्या मनाची एक संरक्षणात्मक यंत्रणा बनली. ते नाटक करत नव्हते, पण त्यांचं मन त्यांना शाळेच्या तणावापासून वाचवण्यासाठी हा मार्ग वापरत होतं. तर या सर्वांचा अर्थ काय आहे? म्हणजे त्यांच्या अचेतन मनाने विचार केला की शाळेत गेल्यावर येणाऱ्या चिंतेपेक्षा बेशुद्ध पडणं जास्त सुरक्षित आहे. हे एखाद्या गंभीर जखमेवर वरवरची बँडेड लावल्यासारखं आहे ना? अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आपण जखम भरून टाळण्याची कोणतीही रणनीती न आखता फक्त बँडेड ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर रक्त तर येणारच. जोपर्यंत कार्ल युंग यांच्या शाळेबद्दलच्या मूळ भीतीचा शोध घेतला जात नाही, तोपर्यंत बेशुद्ध पडण्याची ती सवय जाणं शक्यच नव्हतं. तंतोतंत.
आणि हीच यंत्रणा आपल्या सर्वांच्या आयुष्यात रोज वेगळ्या स्वरूपात काम करत असते. काही लोक व्यावसायिक यशाच्या अगदी जवळ पोहोचतात, प्रमोशन मिळण्याच्या बेतात असतात आणि अचानक बॉससोबत काहीतरी मोठा वाद घालून सर्व काही गमावून बसतात. आणि आपल्याला वाटतं त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. हो, पण त्यांच्या अचेतन मनात एक खोल भीती लपलेली असू शकते. जसं की जर मी खूप यशस्वी झाले तर माझ्यावर खूप जबाबदाऱ्या येतील ज्या मी पेलू शकणार नाही, किंवा यशस्वी झाल्यावर लोक माझ्याकडून खूप अपेक्षा ठेवतील आणि मी अपयशी ठरले तर ते जास्त भयानक असेल. बापरे. म्हणजे यशस्वी होण्यापेक्षा अयशस्वी असणं हे त्या व्यक्तीच्या मनाला अधिक सुरक्षित वाटतं. हो, आणि नातेसंबंधांमध्येही हेच घडतं. जेव्हा एखादं नातं खूप चांगलं, शांत आणि सुरक्षित वाटायला लागतं, तेव्हा काही लोक विनाकारण भांडणं उकरून काढतात, जोडीदाराच्या क्षुल्लक चुका काढतात. पण असं का? सगळं तर छान चाललेलं असतं. कारण त्यांच्या अचेतन मनाला असं वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीमध्ये जास्त गुंतल्यास आपण भावनिकदृष्ट्या असुरक्षित होऊ, किंवा भविष्यात या व्यक्तीने आपल्याला सोडून दिलं तर तो धक्का सहन होणार नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने सोडून जाण्याआधी आपणच हे नातं खराब करून टाकूया, असा तो अचेतन विचार असतो. हे ऐकल्यावर एक वेगळीच जाणीव होतीये मला. आपण ज्याला आपला शत्रू मानत होतो तो मुळात आपला एक अतिशय गोंधळलेला बॉडीगार्ड आहे, जो चुकीच्या पद्धतीने आपलं रक्षण करत आहे. होय, अगदी गोंधळलेला बॉडीगार्ड. पण जर आपलं मन आपलं रक्षण करत असेल तर ते नक्की कोणत्या गोष्टीपासून रक्षण करत आहे? कारण बऱ्याच वेळा ही जी भीती असते ना, ती अजिबात वास्तववादी नसते. ती पूर्णपणे अतार्किक असते. अगदी बरोबर. उदाहरणार्थ पुस्तकात दिलेले एक उदाहरण बघा. समजा एखाद्याला कारमध्ये पॅसेंजर म्हणून बसण्याची प्रचंड भीती वाटत असेल. आपल्याला साहजिकच वाटेल की या व्यक्तीला अपघाताची भीती वाटतीये. पण जेव्हा सखोल विचार केला जातो तेव्हा अपघाताची भीती नसतेच मुळी. मग ती कोणती भीती असते? ही असते नियंत्रण गमावण्याची भीती. आयुष्यात पुढे जाण्याची किंवा आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग दुसऱ्या कोणाच्या तरी हातात देण्याची ती छुपी भीती असते. ही भीती त्या कारशी जोडलेली नसतेच, ती आयुष्याशी जोडलेली असते. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. आपण आपली मूळ आणि गुंतागुंतीची भीती अनेकदा अशा भौतिक गोष्टींवर लादतो, कारण मूळ समस्येला थेट सामोरे जाणं आपल्या मनाला खूप भीतीदायक वाटतं. या प्रक्रियेत आपलं मन कसं काम करतं हे समजण्यासाठी गे हेंड्रिक्स यांचा अप्पर लिमिट हा सिद्धांत खूप महत्वाचा ठरतो. अपर लिमिट म्हणजे आपल्या आनंदाची कोणती सीमा असते का? नक्कीच असते. हा सिद्धांत असा सांगतो की आपल्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडाव्यात, आपण किती यशस्वी व्हावं किंवा आपल्याला किती आनंद मिळावा, याचा एक ठराविक थर्मोस्टॅट किंवा मर्यादा आपण स्वतःच आपल्या अचेतन मनात निश्चित केलेली असते. हा आपला कम्फर्ट झोन असतो. अच्छा. आणि हा कम्फर्ट झोन नेहमी आनंदी असतोच असं नाही. तो फक्त ओळखीचा असतो, फेमिलियर असतो. इथेच हे खरोखरच रंजक बनतं. म्हणजे जर मी आयुष्यभर आर्थिक तणावात जगलो असेन तर तणाव हा माझा कम्फर्ट झोन बनतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण ही मर्यादा ओलांडतो, जेव्हा आपल्या आयुष्यात अचानक सर्व काही खूप छान चालू असतं, नोकरीत सर्व उत्तम असतं, बँकेत पैसे असतात, तेव्हा आपलं अचेतन मन अचानक धोक्याची घंटा वाजवू लागतं. म्हणजे मनाला वाटतं की हे सगळं खूपच नवीन आणि चांगलं आहे, हे नक्कीच टिकणार नाही. हो, मेंदूमधील जो भाग धोक्याची जाणीव करून देतो तो सक्रिय होतो आणि मग पुढे काहीतरी भयंकर वाईट घडणारे अशी भीती वाटू लागते. आणि त्या संभाव्य धक्क्याची वाट पाहण्यापेक्षा आपण स्वतःच काहीतरी गडबड करून सर्व काही पुन्हा त्या जुन्या परिचित दुःखाच्या पातळीवर आणून ठेवतो. किती विचित्र आहे हे. हो ना? आपण आनंद शोधत आहोत असं आपल्याला वाटतं, पण मुळात आपला मेंदू नेहमी परिचित गोष्टी शोधत असतो. नवीन किंवा अनोळखी गोष्ट जरी चांगली असली तरी जोवर ती सवयीची होत नाही तोवर ती आपल्याला धोक्याची वाटते. हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे आपण स्वतःचं नुकसान करतो. आणि जर आपण याला आणखी मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला समजेल की ह्या अपर लिमिटच्या मर्यादा येतात कुठून. कुठून येतात? या येतात आपल्या भूतकाळातील समजुती आणि धारणांमधून. आपण लहानपणापासून जे ऐकत आलो आहोत, पाहत आलो आहोत, त्यातून आपला स्वतःबद्दलचा आणि जगाबद्दलचा एक दृष्टिकोन तयार झालेला असतो. जसं की पैशांच्या बाबतच्या समजुती. हो, पैशांचं सुधारण घेऊया. समजा लहानपणी आपण वारंवार ऐकलं असेल की श्रीमंत लोक वाईट असतात किंवा प्रामाणिकपणे भरपूर पैसा कमवता येत नाही. ह्या गोष्टी एखाद्या लहान मुलाच्या अचेतन मनात दगडावर कोरल्यासारख्या रुजतात. बरोबर आहे. मग मोठेपणी जेव्हा ती व्यक्ती खरोखरच आर्थिक यश मिळवण्याच्या मार्गावर असते, भरपूर पैसे कमवू लागते, तेव्हा तिचं मन बंड पुकारतं. कारण अचेतन मनाला वाटतं की यशस्वी होणं म्हणजे त्या जुन्या समजुतीनुसार वाईट व्यक्ती बनणं,
आणि कुणालाही स्वतःच्या नजरेत वाईट व्यक्ती बनायचं नसतं. अगदी तसंच. म्हणजे पैशांची इच्छा असूनही चांगले माणूस राहण्याच्या अचेतन गरजेपोटी ती व्यक्ती चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करेल किंवा विनाकारण खर्च वाढवेल, स्वतःला पुन्हा शून्यावर आणून ठेवेल. हो, आणि म्हणूनच या सवयीच्या दुःखातून बाहेर पडणं सर्वात कठीण असतं. कारण या प्रक्रियेत आपण स्वतःलाच अनेक खोटी कारणं देत असतो. माझं नशीबच खराब आहे, सगळे लोकच स्वार्थी असतात, किंवा अर्थव्यवस्थाच खराब आहे, अशी कारणं देऊन आपण स्वतःची समजूत काढतो. मग यातून बाहेर कसं पडावं? कारण सोशल मीडियावर तर यावर एकच उपाय सांगितला जातो, तो म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. म्हणजे आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला सांगायचं की मी यशस्वी आहे, मी स्वतःवर प्रेम करतो, माझ्यासोबत सर्व चांगलेच घडणार आहे. मला खरं सांगा, फक्त स्वतःवर प्रेम केल्याने किंवा असे खोटे सकारात्मक विचार केल्याने हे खोलवर रुजलेले प्रश्न खरंच सुटतात का? हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतो. पण याचं उत्तर आहे अजिबात नाही. उलट अनेकदा हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे खऱ्या प्रश्नांपासून पळ काढण्याचं एक अत्यंत सोपं साधन बनतं. याला आपण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो. अच्छा, टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. हो, जर एखाद्याचं आयुष्य विस्कळीत झालेलं असेल, कर्जाचा डोंगर असेल, नाती तुटत असतील आणि तरीही ती व्यक्ती फक्त सर्व काही छान आहे असा सकारात्मकतेचा मुलामा देत असेल, तर ती स्वतःचीच सर्वात मोठी फसवणूक करत असते. कचऱ्याच्या ढिगारावर कितीही सुगंधी अत्तर मारलं तरी कचरा नष्ट होत नाही, तो आतून सडतच राहतो. बापरे, हे खूपच स्पष्ट उदाहरण दिलं तुम्ही. मग खरा उपाय काय आहे? लेखिकेने यावर कोणता मार्ग सुचवला आहे? लेखिकेने एक अतिशय भेदक आणि कठोर उपाय सांगितला आहे. नकारातून म्हणजेच डिनायलमधून बाहेर येण्यासाठी रॉक बॉटम गाठणे आणि तिथून कठोर जबाबदारी किंवा रॅडिकल अकाउंटेबिलिटी स्वीकारणे हाच एक मार्ग आहे. पण रॉक बॉटम म्हणजे तर पूर्णपणे तळाला जाणं, आयुष्य उद्ध्वस्त होणं ना? आपण स्वतःहून तळाला का जावं? इथेच लेखिकेनी एक वेगळा विचार मांडला आहे. रॉक बॉटम म्हणजे केवळ वाईट दिवस किंवा दुःखाचा डोंगर कोसळणे नव्हे. रॉक बॉटम हा तो एक निर्णायक क्षण आहे जिथे आपण ठामपणे ठरवतो की मला इथून पुढे पुन्हा काहीही झालं तरी असं वाटून घ्यायचं नाही. हा एक संकल्प असतो. पण हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जी कठोर जबाबदारी लागते ती घेणं सोपं नसतं. कठोर जबाबदारी म्हणजे नक्की काय करायचं? लोक नेहमी म्हणतात की स्वतःची जबाबदारी घ्या, पण ते खूप वरवरचं वाटतं आणि शेवटी त्याचं रूपांतर फक्त गिल्टमध्ये म्हणजे अपराधखंडात होतं. ही कठोर जबाबदारी त्यापेक्षा वेगळी कशी आहे? कठोर जबाबदारी म्हणजे परिस्थितीला, अर्थव्यवस्थेला, पालकांना, जोडीदाराला किंवा नशिबाला दोष देणं, 0% आणणं, पूर्णपणे थांबवणं. एका शांत जागी बसून एका कागदावर आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या अत्यंत स्पष्टपणे लिहून काढणं. म्हणजे सगळं काही कागदावर उतरवणं. हो, माझ्यावर नक्की किती कर्ज आहे, माझे कोणासोबत वाद आहेत, माझं वजन किती वाढलं आहे, मला स्वतःबद्दल नक्की कशाचा राग येतो, माझी नेमकी चिंता काय आहे, या सर्व गोष्टी कोणत्याही लपवाछपवी विना कागदावर लिहून काढायच्या. हे तर प्रचंड वेदनादायी असेल, कारण हे मान्य करणं की माझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे, हे पचवणं खूप अवघड आहे. बॉसला किंवा परिस्थितीला दोष देणं किती सोपं असतं. हो, ते सोपं असतं, पण त्यामुळे बदल घडत नाही. जोपर्यंत आपण खऱ्या समस्येला भिडत नाही, तिचं विद्रूप स्वरूप जसं आहे तसं स्वीकारत नाही, तोपर्यंत कोणताही बदल शक्य नाही. परिस्थितीवर चिडणं, स्वतःचा राग येणं हे अतिशय योग्य आणि नैसर्गिक आहे. पण तो राग जगावर न काढता स्वतःला बदलण्यासाठी एक इंधन म्हणून वापरला पाहिजे. ठीक आहे, मी समजतोय. समजा एखाद्याने हे सर्व कागदावर लिहून काढलं, स्वतःची 100% जबाबदारीही स्वीकारली. आता पुढे काय? कारण तो अडचणींचा डोंगर तर अजूनही तिथेच उभा आहे. आणि आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर आपण एकदम मोठा बदल करायला गेलो तर आपला मेंदू पुन्हा त्या अप्पर लिमिटची धोक्याची घंटा वाजवेल. अगदी बरोबर. मग कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन प्रत्यक्ष कृती कशी करायची? इथूनच खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. मोठा डोंगर चढायचा असेल तर एका उडीत शिखरावर जाता येत नाही. या पुस्तकात यासाठी 2 अत्यंत प्रभावी पावलं सांगितली आहेत. पहिलं पाऊल म्हणजे मायक्रोशिफ्ट्स. मायक्रोशिफ्ट्स म्हणजे अत्यंत लहान बदल? हो, आपण नेहमी नवीन वर्षाचे संकल्प करतो आणि 2-4 दिवसांत ते मोडतो. का? कारण आपण एकदम मोठे बदल करण्याचा प्रयत्न करतो. उद्यापासून रोज 2 तास जिम करणार, उद्यापासून जंक फूड पूर्ण बंद. हो, आणि मग ते होत नाही. कारण हे मोठे बदल आपल्या मेंदूला धोकादायक वाटतात आणि तो जुन्या सवयींकडे धाव घेतो.
मायक्रोशिफ्ट्स म्हणजे इतके लहान बदल जे आपल्या मनाला अजिबात धोकादायक वाटत नाहीत. हे बदल रडार खालून उडणाऱ्या विमानासारखे असतात, जे मेंदूच्या धोक्याच्या घंटेला चकवा देतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे मेंदूला कळायच्या आत आपण सवय बदलतोय. आपल्याला याचं एखादं उदाहरण पाहता येईल का? नक्कीच. समजा आपल्याला रोज सकाळी लवकर उठायची सवय लावायची आहे, तर थेट सकाळी 5चा गजर लावण्याऐवजी दररोज रात्री फक्त 10 मिनिटं लवकर झोपणे. जर पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायचं असेल, तर एकदम 4 लिटर पाण्याचं लक्ष्य न ठेवता दररोज फक्त अर्धा कप पाणी जास्त पिणे. आणि वाचनाची सवय लावण्यासाठी? वाचनाची सवय लावण्यासाठी दिवसातून केवळ एका पुस्तकाचं एकच पान वाचणे. हे ऐकायला खरंच खूप क्षुल्लक वाटतं. एखाद्याला वाटेल की एका पानाने काय होणार आहे, पण मला समजते की इथे मुद्दा एका पानाचा नाहीये. मुद्दा हा आहे की आपण दररोज एक सातत्यपूर्ण कृती करत आहोत. अगदी बरोबर. या छोट्या छोट्या निर्णयांमुळे आणि कृतींमुळे आपल्या मेंदूमध्ये एक नवीन आणि चांगला कम्फर्ट झोन तयार होऊ लागतो. मेंदूला हळूहळू खात्री पटते की हे नवीन आहे पण सुरक्षित आहे. होय. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणेची वाट न पाहता कृती करत राहणे. आपण नेहमी वाट पाहतो की मला जेव्हा आतून वाटेल तेव्हा मी काम करेन. पण मायक्रोशिफ्ट्स आपल्याला शिकवतात की प्रेरणा कृतीतून येते, कृती प्रेरणेतून नाही. क्या बात है. प्रेरणा कृतीतून येते. हे खरंच लिहून ठेवण्यासारखं आहे. आणि यासोबतच आणखी एक संकल्पना जी मला या पुस्तकात अतिशय प्रभावशाली वाटली, ती म्हणजे इनर चाइल्ड वर्क आणि आपला भूतकाळ सोडून देणे. हे थोडं भावनिक आणि सखोल आहे. हो, आणि ते अत्यंत आवश्यक आहे. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे आपल्या स्वविनाशाची मुळे आपल्या भूतकाळातील भीतीमध्ये असतात. ही पद्धत आपल्याला त्या भूतकाळाला सामोरे जायला शिकवते. मी यावरचा जो प्रयोग वाचला तो खूपच सुंदर आहे. यामध्ये आपण डोळे मिटून आपल्या भूतकाळातील आठवणीत जायचं, त्यावेळच्या दुखावलेल्या, घाबरलेल्या किंवा एकट्या पडलेल्या लहान स्वतःला भेटण्याची कल्पना करायची. आपण अशी कल्पना करायची की आजची आपली शहाणी, समजूतदार आणि अधिक सशक्त आवृत्ती त्या लहानग्या स्वतःच्या शेजारी बसली आहे. आणि आपण त्या लहान स्वतःला खांद्यावर हात ठेवून सांगत आहोत की घाबरू नकोस, सर्व काही ठीक होणार आहे, तू आता सुरक्षित आहेस. जेव्हा आपण भूतकाळातील स्वतःशी असा संवाद साधतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात स्वतःला नव्याने घडवत असतो. हे केवळ सांत्वन नाहीये, तर हा आपल्या अचेतन मनाला दिला जाणारा एक स्पष्ट संदेश आहे. आणि यामध्ये आणखी एक पुढची पायरी आहे. आपण अशी कल्पना करू शकतो की आपल्या या नवीन, यशस्वी आयुष्याच्या चाव्या आपण त्या जुन्या, भूतकाळातील स्वतःच्या हातातून काढून आपल्या आजच्या प्रौढ स्वतःच्या हातात घेत आहोत. अरे वा, हे खूप छान रूपक आहे. हो, हे आपल्या अचेतन मनाला सांगतं की आता आपल्याला त्या जुन्या भीतीच्या छायेत जगण्याची गरज नाही. आता एक सक्षम व्यक्ती या आयुष्याचं नेतृत्व करत आहे. हे अद्भुत आहे. पण मला एक सांगा, हे सर्व करत असताना आपल्या मनातील त्या जुन्या भीती आणि भावना अचानक नष्ट तर होत नसतील? त्या भावना पुन्हा उसळून वर येत असतीलच ना? नक्कीच येतील. भावना कधीच एका झटक्यात नष्ट होत नाहीत. आणि इथेच लेखिकेने भावना आणि कृती यांच्यातील फरक समजून घेणं अत्यावश्यक मानलं आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि भावना दाबून टाकणं यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे भावना न दाबता काम कसं करायचं? स्वविनाशाचं एक मुख्य कारण म्हणजे नकारात्मक भावनांना सामोरे न जाण्याची आपली वृत्ती. जेव्हा आपण भावना दाबून टाकतो तेव्हा त्या अचेतन मनात साचून राहतात आणि सेल्फ सॅबोटाजच्या रूपाने स्फोट होऊन बाहेर येतात. म्हणजे मला भीती वाटते हे मान्य न करणं धोकादायक आहे. हो, पण जेव्हा आपण भावना आणि कृती वेगळ्या करायला शिकतो तेव्हा आपण भावनांचा स्वीकार करतो. आपण स्वतःला सांगतो, हो, मला हे नवीन काम करताना खूप भीती वाटते, मला अस्वस्थ वाटते, पण त्या भीतीला आपण आपल्या कृतीवर नियंत्रण मिळू देत नाही. अच्छा, म्हणजे काम थांबवायचं नाही. अगदी. आपल्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा वाटेल याची आपण वाट पाहत नाही. केवळ तर्काच्या आधारे कृती करत राहणं महत्वाचं आहे. आपला मूड कसाही असो, आपण ठरवलेलं काम पूर्ण करणं म्हणजेच कृती आणि भावना वेगळ्या करणं. हे खूपच शक्तिशाली आहे. मला भीती वाटते, पण तरीही मी पुढे जाणार आहे, हा तो दृष्टिकोन आहे. जेव्हा आपण तर्कशुद्ध कृती करतो तेव्हा आपण आपल्याच अचेतन मनाला पुन्हा प्रशिक्षित करत असतो. छोट्या कृतींतून स्वतःला बदलतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचे शिल्पकार बनतो. खरंच, जर आपण आत्तापर्यंतच्या या संपूर्ण चर्चेचा विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपण सुरुवातीला जो डोंगराचा आणि पाठीवरील जड दगडांचा विचार केला होता, तो डोंगर म्हणजे बाहेरचं जग, परिस्थिती किंवा इतर लोक नाहीत. तो प्रचंड मोठा डोंगर म्हणजे आपण स्वतःच आहोत.
अगदी बरोबर. आपले विचार, आपली भीती आणि आपल्या अचेतन गरजा हाच तो डोंगर आहे. आणि तो स्वविनाश आपला शत्रू नाहीये, तर तो एक असा रक्षक आहे जो आपल्याला सांगतोय की आपल्या आत कुठेतरी एक जुनी जखम आहे जिच्याकडे लक्ष देण्याची वेळ आता आलीये. आपण सर्वांनी हे सत्य स्वीकारायला हवं की आपलं आजचं जीवन हे मुख्यत्वे आपल्याच कृतींचे आणि निर्णयांचे फळ आहे. परिस्थिती नेहमीच आपल्या बाजूने नसते, हे खरं आहे, पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे 100% आपल्याच हातात असतं. जेव्हा आपण आपल्या जुन्या सवयी आणि भीतीच्या पलीकडे जातो तेव्हाच खरं स्वातंत्र्य मिळतं. अगदी मनाला भिडणारे विचार आहेत हे. आपणच ते जुन्या समजुतींचे आणि भीतीचे जड दगड आपल्या बॅगमध्ये टाकून आपला स्वतःचाच प्रवास कठीण करत होतो. आता या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन थांबूया. नक्कीच. जर आपली ही स्वतःचं नुकसान करण्याची प्रवृत्ती, आपला हा सेल्फ सॅबोटाज खरोखरच आत्तापर्यंतचा आपला सर्वात मोठा आणि प्रामाणिक रक्षक असेल, तर आपण आजवर त्याने केलेल्या रक्षणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानून त्याला सन्मानाने कायमचा निरोप दिला तर काय होईल? पाठीवरील ते खोट्या भीतीचे आणि जुन्या समजुतींचे जड दगड जर आपण तिथेच फेकून दिले आणि त्या अदृश्य भिंतींशिवाय जर आपण एकदा तरी स्वतःवर आणि आपल्या खऱ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला, तर आपल्या जीवनाची उंची खऱ्या अर्थाने किती वाढू शकेल? विचार नक्की करा.